एकमेकांना हो म्हटलेला आहे आणि त्या तुमच्या हो म्हटल्याने आम्ही सर्वांना आज संपूर्ण या देवी मातेच्या होणे आम्ही तुम्हाला म्हणत आहोत आणि तुमचं सहर्ष स्वागत करतो.
तरी बरा झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले काहू त्यांना काही विरुद्ध बोलता येईना. मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि ते आपला विचार करून म्हणाले, ह्या माणसांना आपण काय करावे? कारण त्यांच्याकडून खरोखरच प्रसिद्ध चमत्कार घडला आहे. हे सर्व यरूशलेमला कळून चुकले आहे. तेव्हा आपल्याला नाकारता येत नाही. तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की ह्यापुढे तुम्ही ह्या नावाने लोकांप्रती कोणाबरोबरही बोलू नये. मग त्यांनी त्यांना बोलावून असे निश्चित सांगितले की येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की देवाचे तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्ही ठरवा. कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. तेव्हा त्यांनी त्यांना पुन्हा ताकीद देऊन सोडून दिले. त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचेना. कारण घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक देवाचा गौरव करीत होते. हा प्रभूचा शब्द. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी येशूचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्यांदा मग्दलिया मरिया हिला दर्शन दिले. हिच्यामधून त्याने 7 तुकडे काढली होती. तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करीत ओरडत असलेल्या लोकांना सांगितले. म्हणजे येशू भगवान कृपया आणि सर्व उपस्थित मंडळी यांच्या समक्ष प्रभू परमेश्वराने तुमच्या परस्परांवरील प्रेमावर शिक्कामोर्तब करावे आणि ते दृढ करावे यासाठी तुम्ही या चर्चमध्ये एकत्र आहात. या तुमच्या प्रेमावर प्रभू येशू ख्रिस्ताचा भरपूर आशीर्वाद आहे. बाप्तिस्म्याद्वारे त्याने तुम्हाला अधिक पवित्र केले आहे. आपल्या परस्परांवरील निष्ठेने वैवाहिक जीवनातील कर्तव्यांचा तुम्ही नम्र स्वीकार करावा म्हणून आता प्रभू ख्रिस्त तुम्हाला लग्न साखरण्याद्वारे अधिक संपन्न व सबळ करणार आहे. म्हणून या बाबतीत तुम्ही तुमच्या मनातील हेतू ख्रिस्त सभेसमोर स्पष्टपणे जाहीर करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. सक्ती नसताना अगदी स्वेच्छेने आणि मोकळ्या मनाने विवाहबद्ध होण्यासाठी तुम्ही येथे आला आहात काय? तुम्ही सर्व आयुष्यभर पती व पत्नी म्हणून एकमेकांवर प्रेम करण्यास व एकमेकांचा सन्मान करण्यास तयार आहात काय? हो. परमेश्वराने दिलेल्या लेकरांचा स्वीकार करण्यास आणि ख्रिस्ताच्या व ख्रिस्त सभेच्या कायद्याप्रमाणे त्यांचे संगोपन करण्यास तुम्ही तयार आहात काय? हो. विवाहात होण्याचा तुमचा हेतू असल्यामुळे आता तुम्ही एकमेकांचे उजवे हात हातात घ्या आणि परमेश्वरासमोर आणि त्याच्या ख्रिस्त सभेसमोर आपली संमती जाहीर करा.
ख्रिस्त सभेसमोर आपण जी समृद्धी दर्शविली ती परमेश्वराने आपल्या दयेने पूर्ण करो आणि त्याची कृपापूर्वक आशीर्वाद तुमच्यामध्ये पूर्णत्वात जावा. जे परमेश्वराने जोडले आहे ते माणसाने कधीच तोडू नये. आपल्या प्रेमाची व एकनिष्ठेची गुण म्हणून तुम्ही एकमेकांना देत असलेल्या या आज्ञा प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. आप जो तरह से एक प्रभु हमारे प्यार एक प्रभु हमारे प्यार विश्वास लोकांचा प्रार्थना आपले सर्व काळजास ईश्वर धर्मगुरू यांना त्यांच्यावर सोपविलेल्या ख्रिस्त सभेला नेमून आपल्याकडे तत्पायाने सिंचावे व त्याद्वारे या ख्रिस्त सभेची वाढ होत राहावी. म्हणून त्यांच्या कार्यासाठी ये प्रभु आमची प्रार्थना आहे. आपले जीवन पोप फ्रान्सिस तसेच इतर जे मरण पावले आहेत त्यांना ईश्वरी शांतता लाभावी व ते आनंदतेच्या प्रकाशित व्हावे म्हणून प्रार्थना करूया. ये प्रभु आमची प्रार्थना आहे. नुकताच विवाहाबद्दल झालेले मर्सिया व सेर्गिओ यांचे वैवाहिक जीवन तिचे दिवस गौरव जावे तसेच ख्रिस्ती मूल्याची स्वीकार करून त्यांनी आपले वैवाहिक जीवन सोपस्कर करावे म्हणून प्रार्थना करूया. ये प्रभु आमची प्रार्थना आहे. मर्सिया व सेर्गिओ यांच्या विवाहाद्वारे उत्तर कळवळाचे कुटुंब विश्वासाच्या व आपुलकीच्या नात्यात साधले गेले आहे. त्यांच्यातील हात सावध नेहमी ईश्वराच्या कृपेने अतूट राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया. ये प्रभु आमची प्रार्थना आहे. वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. ये
कुटुंबात बाप्तिस्मा साक्रमेंटात नवजन्म घेणाऱ्या तुझ्या कुटुंबाची वाढ व्हावी म्हणून पती व पत्नीमध्ये तू शुद्ध प्रेमाची घोषणा केली आहेस. हे प्रभू, या ऐहिक जगाचा तू मायाळू बाप आहे. तुझ्या कृपेने नवजन्म घेतलेल्या जगाचा तू प्रेमळ पिता आहेस. ख्रिस्ती साक्रमेंटामध्ये तू या दोन्ही जगांचं ऐक्य घडवून आणतोस. निसर्गाकडून मिळालेल्या संततीच्या देणगीने जग घडते. तू आपल्या कृपेने त्यांना नवजन्म देतोस व ख्रिस्त सभा समृद्ध करतोस. त्याच ख्रिस्ताद्वारे स्वर्गीय दरबारातील दुःखाचे कार्यकर्ता आणि सर्व संत तुझी आराधना करतात व स्तुती करतात. त्यांच्या बोट सुरात आमचे मधुर सुरे सुरून आम्ही तुझ्या अखंड गुणगान गातो. हे प्रभू, खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा उपक्रम आहेस. ही गाणे आमच्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्याच्या 14 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वास करण्यात आला आणि तो स्वच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर केली, आभार मानून ती मोकळी. ते आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझा आभार मानला व तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या यामध्ये प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या ख्रिस्त सभेच्या आठवण कर. आमचे बिशप जॉन रॉड्रिग्स आणि सर्व याजक वर्ग यांच्या समोरील ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा प्रोग्राम कर. या जगातून तुझ्याकडे बोलावून घेतलेल्या पोप फ्रान्सिस या तुझ्या सेवकाची आठवण कर. ज्याप्रमाणे तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाला, त्याचप्रमाणे त्या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातही सहभागी कर. ज्या आमच्या बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने वारीवर गेले आहेत, जे देव लोकसमोर मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. हे माता धन्य कुमारी मरिया, पितापती संत जोसेफ, पूज्य पेशी आणि युगायुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुला गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताखाली हे सर्व समर्थ देवतेच्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या हे
फ्लावियो या पुरुषाशी ख्रिस्ताकडे विवाहाबद्ध झालेल्या पर्सिना या स्त्रीला परमेश्वराने कृपेचा आशीर्वाद द्यावा. लग्नाच्या पवित्र बंधनाने एकत्र आणलेल्या या नवविवाहितांमध्ये प्रेममय ऐक्य निर्माण करावे म्हणून आपण आता परमेश्वराची प्रार्थना करूया. हे स्वर्गातील पित्या, तुझ्या सामर्थ्याने तू सर्व काही शून्यातून निर्माण केले आहेस. प्रारंभिक विश्वास निर्मिती केलीस आणि मानवाला स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे घडवलेस. एकमेकांना सहकार्य करण्यासाठी तू स्त्री पुरुषाची निर्मिती केली. म्हणूनच पुरुष आणि स्त्री विभक्त नसून एक असावे आणि जे परमेश्वराने जोडले आहे ते माणसाने जोडू नये अशी तुझी शिकवण आहे. हे परमेश्वरा, लग्नाचे बंधन एका महान रहस्याद्वारे आशीर्वादित केलेले आहे. लग्नाचा करार ख्रिस्त आणि ख्रिस्त सभा यांच्या साकारण्याचे प्रतिबिंब आहे. हे सर्व समर्पित तुझ्या योजनेने स्त्री आणि पुरुष एकत्र जोडले जातात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते. हे वैवाहिक जीवनाचे वरदान मूळ पापामुळे भ्रष्ट झाले नाही किंवा जलप्रलयाने नष्ट झाले नाही. लग्न साकारण्याद्वारे एकत्र झालेल्या त्या तुझ्या सेवकावर दयादृष्टीने पहा. तुझ्या आशीर्वादाने त्यांना बळकट कर. तुझ्या पवित्र आत्म्याला पाठवून त्यांना तुझी कृपा दे. त्यांनी आपल्या वैवाहिक कराराशी एकनिष्ठ राहावे म्हणून त्यांच्या हृदयात तुझ्या प्रेमाचा वर्षाव कर. तुझी कन्या असलेले आणि आता आपल्या पतीशी विवाहबद्ध झालेल्या त्या स्त्रीवर दयेने पहा. ती तुझ्या कृपेची याचना करीत आहे. तिला सुख आणि शांती दे. पवित्र शास्त्राच्या स्त्रियांचे गुणगान गायले आहे. त्या सद्गुणी स्त्रीचे नेहमी अनुकरण करावे म्हणून तिला सामर्थ्य दे. पतीने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि सहजाने म्हणून तिला स्वीकारावे. कृपेच्या जीवनाने तिला तिचा वारस व्हावे आणि ख्रिस्त आणि वधू ख्रिस्त सभा हिच्यावर जसे प्रेम करतो तसे पतीने तिच्यावर प्रेम करावे आणि तिचा योग्य तो आदर सदैव करावा अशी कृपा कर. हे दयावंत पित्या, तुझ्या सेवकांनी आपल्या श्रद्धेशी विश्वास ठेवावे, तुझ्या आज्ञेचे पालन करावे म्हणून त्यांना समृद्धी दे. वैवाहिक जीवनात त्यांना सर्व बाबतीत निष्कलंक ठेव. आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्यास त्यांना सहाय्य कर. इतरांना ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी त्यांना शुभवर्तमानाद्वारे मिळणाऱ्या शक्तीची देणगी दे. त्यांना मूल्यमाने आदर्श पालन करव. आपल्या मुलांची पुढे पाहण्यात भाग्य त्यांना लाभ. सुखी दीर्घायुष्यानंतर स्वर्गराज्यातील तुझ्या संतांच्या सहवासात त्यांना परिपूर्ण जीवनाचा लाभ दे. ही प्रार्थना आमच्या प्रभूद्वारे करतो. हे मुझे मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांतीमय केल्याची कृपा कर. तिची व्यसन सदा सदाचाराने करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. हास्य आपल्या चेहऱ्यावर एकमेकास शांती प्रदान करूया. अंधारावर आणि असत्यावर विजय मिळवणारा हा अद्भुत ख्रिस्ता बोलावण्यात आलेले आपण सर्व
मी सर्वप्रथम रेव्हरंड फादर जॉन लारोडी यांचे आभार मानतो. तसेच फादर मॅल्कम यांचे आभार मानतो की त्यांनी ही लग्नाची दिशा अर्पण केली आणि आमच्या कुटुंबियांसाठी आणि वधूवरांसाठी खूप साऱ्या प्रार्थना आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर आलेल्या सर्व आमंत्रित निमंत्रित पाहुणे मंडळींचे, पाया मंडळाचे परत एकदा आमचे फादरांचे आभार मानतो, सिस्टरांचे आभार मानतो. त्यांनी सुंदर भेट सजवलेली आहे. सर्वांचे आभार, सर्वांना धन्यवाद.
देखा तेनू पहली पहली बार वे, होने लगा दिल बेकरार वे। रब्बा मैनू की हो गया, दिल जानिए मैं तेरा ही हो गया। पिछे घूमे सोने जदों तेरे हथ चुमे सोने, मिठा मिठा जी हो गया। दिल जानिए हाय मैनू की हो गया। मैं दिल तेरे कदम च रखा ढोलना, मैं तेरे अगे अखियां ना चक्का ढोलना। जे तेरे ते रब विचों तकना पए ते फिर मैं तेनू ही तक्का ढोलना। तू जदों तेरी जुल्फां नू खोलिया, मेरे कोलों गया नहीं जे बोलिया, मेरी तू कमी हो गया। दिल जानिए ऐ मैनू की हो गया। ये महल मुनारे सूरज तारे हमसे परे ले जाए। हे प्रभू येशू, आज आम्हाला हा सुंदर दिवस दिल्याबद्दल तुझे मनापासून आभार मानतो। हे प्रभू येशू, आज हा आनंदाचा दिवस खास करून सॅव्यो आणि मर्सिना यांच्या जीवनामध्ये लाभल्याबद्दल मी तुझ्या मनापासून आभार मानते। हे प्रभू येशू, आज या आनंदाच्या दिवशी आम्ही येथे एकत्र जमलो आहोत तुझ्या नावाने हा आनंद साजरा करण्यासाठी। हे प्रभू येशू, मी सर्वप्रथम लाकडी व उत्तनकर या कुटुंबाचे अभिनंदन करते। आज या दोन कुटुंबांना तू एकत्र आणले आहे, त्यांचा हा आनंद दुगणित केलेला आहे। या आनंदाचा हा सोहळा आज साजरा करण्यासाठी येथे प्रत्येक व्यक्तीच्या व त्यांच्या कुटुंबियांचा मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद देते व त्यांना अभिनंदन करते। हे प्रभू येशू, तुझ्या नावाने एकत्र जमले असता हे केक जे आनंदाचे प्रतीक आहे, आता आम्ही तो एकत्र हा आनंद साजरा करण्यासाठी त्याची सुरुवात करणार आहे। प्रभू येशू, तुझा भरपूर असा आशीर्वाद पाठव आमच्यावर की जेणेकरून तुझ्या कृपेने हा आनंद आम्ही एक दुसऱ्यांबरोबर सॅव्यो आणि मर्सिना यांच्या जीवनामध्ये वाटावा म्हणून ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। त्याचप्रमाणे आज आठवण करूया सॅव्यो यांच्या आईची, जी आज स्वर्गामधून त्यांना आशीर्वाद देत आहे। तिचा भव्य तुझा आशीर्वाद या सोहळ्यावरती यावा म्हणून आपण प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। थँक्यू सो मच फादर अँड सिस्टर। आता आपण केक स्लाइस करणार आहोत, तर मी सॅव्यो मर्सिना यांना नाईफ घेण्यासाठी रिक्वेस्ट करते। सॅव्योचा डॅडी, सॅव्योचे मधुरीपदे यांनी जवळ यायचं आहे, तसेच मर्सिनाचे मम्मी डॅडी मधुरीपदे थोडं जवळ यायचं आहे। सोबत आपण केक स्लाइस करणार आहोत।
Regal Theatres to please keep the snacks ready. After 5 minutes, you have to serve the snacks. Snack ready ठेवायचं 5 मिनिटानंतर आपण सर्व करणार आहोत. थँक्यू. ओके अजून एक या खाली वॉर्मअप होतं आता एक मस्त आहे अजून थोडी आता मी करू तसं आता पण मस्त याला ना एक हॅशटॅग देऊया हॅशटॅग ओके ऑलराइट थँक्यू सगळ्यांना थँक्यू
माझा आत्मा आहेस तुझीच मूर्ती सपनात दिसते मला हे लोक येत होते ना म्हणून मी गेलो तिथे. माया हाय सगळ्यात थोर माया हे कर. सगळ्यांबुत सारं बाई समोर मायेन परमेश्वर Look at each other, look at each other. दोरियो तुटणार नाही संगत सुटणार नाही देतय मायेचं वचन तुला तुझे माझे मायेचा रंग आहे दोन्ही Thank you very much. A big round of applause for Savio and Marcina. Beautiful. काळजाचा तुकडा हाय माझे Thank you, Joshua. तर मी क्लासेस Hello everyone. I would like to propose a toast to our lovely couple, Savio Jiju and Marcina Bai, on their wedding day. Let me start by introducing myself. I am Marcina's younger sister. First thing first, a warm welcome to each and everyone present over here to celebrate a momentous occasion as my sister takes her vows of love and commitment with Savio Jiju. Since my childhood, me and my sister were not that close the way we are right now. Till now, I have heard that saying, "Apli moti bainis, apli aas aste." But in real, for me and my brother, she is not just our elder sister, but she's like a mother. Since she started earning, she has always supported us in regards of everything, even though she wasn't earning much. I'm so glad she took care of us so well along with each and everything that we never had to question her about anything. Talking about Savio Jiju, first of all, I would like to welcome him in our family, even though he is already a part of my family. Since they both got engaged, he is our second supportive sister and a true gentleman. He is always there for us, no matter what. And I like the way how proactively he helps us every time. Honestly speaking, I love you both. And I love the way you both support each other's family without any denial. May your love continue to grow stronger and brighter with each passing day. I raise this glass to cheers to our gorgeous couple, Savio Jiju and Marcina Bai. Thank you. आता सॅव्हिओ डे वर्षी तर आणखी आपल्याकडे टोस्ट लेडी आहे ती म्हणजे सियाना उत्तरकर. तर मी सियानाच्या हातामध्ये माईक देतो. थँक्यू मला टोस्ट रेस करण्याची ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल.
मग सॅव्यू दादावर्षी काय बोलू? जास्त नाही बोलणार, पण कमी नक्कीच बोलेल. सॅव्यू दादा म्हणजे शांत आणि प्रेमळ मनाचा आहे. त्याचा फेस कवा पण बघा हसतच भेटेल. त्यांनी त्याची मॉमला बारकीपणीच गमाविलं, पण मम्मीची कमी त्याला त्याच्या बहिणींजून कवच पडू नये दिली. त्याच्या 4 बहिणी सत त्याच्यासाठी एक घरच्या खंब्यासारख्या उभ्या होत्या. त्यांनी त्याची लाईफ जामच स्ट्रगल केलंय. बहिणीच्या मागशी तो त्याच्या डॅडीसाठी एक मोठा सपोर्ट सिस्टम होता ना अजून आहे. त्यांनी त्याची डॅडीला कवच एकटं टाकिलं नाही आणि त्यांचे डॅडीनी पण मम्मीचं आणि डॅडीचं दोन्ही पण जबाबदाऱ्या निभावून त्याला मोठं केलं ना. आज तो या एक मस्त त्याच्या करिअरमध्ये तो सक्सेसफुल आहे. आज मी आमच्या नवीन मेंबर आमच्या वहिनी यांना पण मी आमच्या फॅमिलीमध्ये आज ते एंटर करीत आहे. त्या पण खूपच चांगल्या मनाच्या आहेत. थँक्यू अँड वेलकम टू आवर फॅमिली. आज त्यांच्या नवीन लाईफ मनी जो तो पुढे जात आहे, मी त्याचे न्यू मॅरिड लाईफसाठी हीच नजर करते की त्यांना दोघांना म्हणजे दादा आणि वहिनी तुम्हा दोघांना देवाने भरपूर असं प्रेम आणि आशीर्वाद मिळवून तुमच्यावर आणि तुमच्या वैवाहिक जीवनावर परमेश्वराने चांगला आशीर्वाद द्यावा हीच देवाचरणी प्रार्थना आहे. थँक्यू. रिप्लाय सॅव्यू जास्त नको बोलू, माणसं पिकल्या. तर मी सॅव्यूला टोस्टला रिप्लाय देण्यासाठी रिक्वेस्ट करते. तुमच्या सगळ्यांचे आभार दिल्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद. सगळ्यात पहिला देवाचे आणि माऊलीचे आभार मानते की त्यांनी आजचा आनंदाचा सोहळा आम्हाला बघायला दिल्याबद्दल. आणि तुमचे सगळ्यांचे आभार की तुम्ही आमचे आनंद डबल करायसाठी आई जमलेस. Marcina, my beautiful wife, thank you for accepting me as I am. Thank you so much. You look beautiful and stunning. So, आज मी थँक्यू बोलते सगळ्यात पहिला माझे डॅडीचे की माझी मम्मी आज नाही आहे, बट माझ्या डॅडीनी मला मम्मीची कवच कमताई होऊन दिली नाही. त्यांनी मला लहानाचं मोठं केलं आणि आज त्याच्यामुळे मी आज माझे पायावरती उभा आहो. दुसरं आभार बोलते ते माझे सेकंड मम्मी डॅडी की त्यांजो मर्सिनाला आवडे प्रेमाशी वाढविलं आणि त्यांचे चांगले गुण त्यांचे चांगले गुण म्हणून ती वाढली. बोलताना त्यांचं बिल पेरिलं आणि त्याचं फल मला भेटलं. तिसरं म्हणजे बोलायला गेलं माझे बहिणींचे आभार मानते. त्यांचे जेवढे पण आभार मानले तेवढे कमीच आण, बट आवडच बोलेन तर थँक्यू. तुम्ही लहानाचं मना मोठा केल्याबद्दल. आज तुम्ही तुमच्यामुळे मी आज आईला उभा आहो. सो थँक्यू. तिचं आभार मानायला बोललो तर माझे सगळे मामा आणि मामिसांचे आत्तेच चोरी कुटुंबांचे आभार मानिते. त्यांजून मला कवच टाकेलं नाही, हमेशा मला सपोर्ट केला. माझी मम्मी नसताना ते लोक हर एक माझे फंक्शन म्हणी हर एक मोमेंट म्हणी ते माझे उभे राहिले. सो माझे सगळे मामांचे मी कोटी कोटी आभार मानते. थँक्यू मामा संजू. शेवटचं बोललं ते माझे आत्ते गोटल्या उत्तनकर फॅमिलीचे की त्यांजू पण मला कणाचीच कमी होऊन दिली नाही. हर एक माझे सुखदुःखामध्ये ती माझे पाठीशी उभे राहिल्या. माझे आत्यासात माझे नानासात माझे काका सगळ्यांच्यासाठी मी थँक्यू बोलते. लास्ट बोलायला गेलं ते माझे फ्रेंड्स. तर बोलताना फ्रेंड्सशिवाय दुनिया अधुरी असते. आज माझे फ्रेंड्स माझी समोर नाही बिकॉज ते लोक मंगारी माझ्यासाठी खूप मेहनत करतात. सो थँक्यू गाईज. अँड स्पेशली थँक्यू स्लेन आणि भावेश. हे आज माझी सांगत आहे नाही आहात, बट गाईज मिस यू. तुम्ही आज असतेच तुम्हाला खूप बरं वाटलं असतं, बट एनिवेज तुम्हाला जाम मिस करते आणि नक्कीच तुम्हाला कोण कोण भेटेन. सो आय एंड ऑफ माय स्पीच हिअर. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. आजचा भाग्याचा आनंदाचा दिवस आमच्या आयुष्यात लाभलाय.
आम्ही आज साक्रामेंताची गाठ बांधली आणि आज एकजूट झालो. आमची लाकरी फॅमिली आणि उत्तनकर फॅमिली आम्ही सगळी तुमचं स्वागत करत आहोत. तुम्ही आमचा आनंद द्विगुणित करायला आल्यास खा प्या मजा करा. त्याच्यानंतर मी माझे मम्मी डॅडीचे आभार मानित आहे. माझे मम्मी डॅडी माझ्यासाठी सगळंच काय हान. त्यांचं माझ्यासाठी लहानपणापासून ते आजपर्यंत काहीच कमी नाही केलं. माझा डॅडी माझा सपोर्टिव्ह सिस्टम आहे. त्याचे मगशी मला भेटला सॅव्हिओ. तो सेम माझ्या डॅडीसारखाच आहे. तो पण माझी तेवढीच केअर करते जसा माझा डॅडी आणि सपोर्ट पण तेवढंच करते. त्याचे मगशी आभार मानित आहे माझ्या मावशीसत, मामा आत्या मामासत, काका काकी, माझे भाव वहिनीसत. त्यांचे सगळ्यांचे हातभार लागले आणि या फंक्शनसाठी त्यांचे सगळ्यांचे आभार. या फंक्शन सुखरूपपणे पार पाडावं हीच देवाचरित प्रार्थना. त्याचे मगशी मी येते उत्तनकर फॅमिलीवर. उत्तनकर फॅमिली म्हणजेच सॅव्हिओचे डॅडी, ते आता माझे डॅडी पण हान. त्यांचे सगळ्यां पहिला आभार का त्यांजू मला यो हिरा दिला. हिरापेक्षा पण अधिक मौल्यवान आहे. त्याचे मगशी बहिणी, त्या बहिणी म्हणजे माझ्या नंदा नसून मी त्यांना मैत्रिणीसारखं पालित आहे. मी त्यांना फ्रेंड्ससारखं पालित आहे आणि आमचं नातं असंच शेवटपर्यंत टिकून राहावं हेच प्रयत्न करीन. त्यांचे नवरे पण तसेच ते सगळे जाम मायालुहान, सगळे मला जाम जीव लावितान, एकदम पोरीसारखं मानितान. त्यांचं म्हणजे असं बोलतान सून नाही पण पोरी हाणली घरान असं मानितान. तसंच त्याची मम्मी, मी पण आज त्यांना खूप मिस करतोय. मला सगळी सांगतान का ती एकदमच चांगली माणूस होती. मी पण खूप मिस करतोय. मी हीच प्रार्थना करते का त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे. त्या हसत्यानं आज ते मी पण छान खुश असतो. थँक्यू.
दोघांना भेटण्यासाठी येत आहेत.